नमस्कार फॅमिली, गुड मॉर्निंग. कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेत. तर संडे स्पेशल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला तर माहिती आहे मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर संडेच्या म्हणजे रविवारच्या सुट्टीचा दिवस असतो, सर्वांना सुट्ट्या असतात, त्यामुळे मी उशिरा कामावर येते. तर कामाची सुरुवात उशिरा झालेली आहे, कंटाळवाणी झालेली आहे, कारण मस्तपैकी झोप झालेली आहे. आणि आता मी आय डी कार्ड जमा केलं आहे आणि पहिल्या कामावर पोहोचली आहे. चला मग तुम्हाला दाखवते मी पहिल्या कामावर काय बनवते. तर इथे मी आता आधी फक्त नाश्ता बनवणार आहे. नाश्ता बनवून परत दुसऱ्या कामावर जाणार आहे आणि लंच बनवायला परत येणार आहे. कारण संडे सुट्टीचा दिवस असतो, तर सर्वांना असं वाटतं की आम्ही टिफिनला तर थंडगार खातो, पण सुट्टीच्या दिवशी गरमागरम खावं. म्हणून आल्या-आल्या पहिले ब्रेकफास्ट बनवला, तर पनीर व्हेजिटेबल सँडविच बनवलेलं आहे हे. ह्याची जर फुल रेसिपी पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. पनीर व्हेजिटेबल सँडविच. तर हे मस्त टोस्ट केलेलं आहे. खूपच टेस्टी, क्रंची आणि मस्त हेल्दी असं हे सँडविच आहे. त्याच्यात खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आहेत, पनीर आहे, चीज आहे. तर असं सँडविच बनवलं, सरांना नाश्ता दिला आणि मी घरी जायला निघाली. तर बघा टोडूला म्हटलं, "टोडू पोच दे." तर टोडूनी ही पहिली पोच दिली. त्यानंतर परत त्याला आवाज दिला, तर टोडूनी दुसरी पोच दिली. तर तुम्ही बघू शकता. आणि हा बरोबर किचनचा म्हणजे उंबराच आहे. मी जोपर्यंत जात नाही असाच उंबऱ्यामध्येच बसलेला असतो आणि मी गेल्यानंतर मग तो त्याच्या रूममध्ये त्याच्या बेडवर जातो. तर अशा प्रकारे नाश्ता देऊन किचन वगैरे सगळं क्लीन केलं. सरांना नाश्ता बनवला आणि मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. सर बाहेर हॉलमध्ये बसलेले. त्यांना गुड मॉर्निंग केलं, झोप झाली का विचारलं आणि मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. कारण मला परत यायचं इकडे लंच बनवायला. तर मग मी तेच विचारलं, "सर की तुम्हाला लंचमध्ये काय खायचं आहे?" तर सर बोलले, "आप आ जाओ, तब तक डिसाइड करेंगे, कुछ तो अलग टेस्टी बनाएंगे." ठीक आहे म्हटलं, डिसाईड करून ठेवा आणि काय पाहिजे ते मागवून ठेवा, कारण मी आल्यानंतर ते ऑर्डर करणार. परत 10-15 मिनटं ते ऑर्डर येण्यामध्ये जाणार. म्हणूनच मी त्यांना म्हटलं, "तुम्हाला काय बनवायचं त्या वस्तू तुम्ही ऑर्डर करून ठेवा." तर दुसऱ्या कामावर पोचली. दुसऱ्या कामावर मी पोचल्यावर इथे मस्त लंचसाठी टम्म अशा फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवल्या. तर तुम्ही बघू शकता, खूप ट्राय केलं छोट्या-छोट्या भाकरी बनवायला आणि आज फायनली मी छोट्या भाकरी बनवल्या. नाहीतर माझी भाकर पार तवा भरून होते. मला अशा मोठ्या-मोठ्या भाकरी करायचीच सवय आहे, पण माझी एकही भाकरी फुगत नाही असं नाही आहे. तर मस्त अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवल्या. मला 4 भाकरी बनवायच्या होत्या आणि त्यानंतरनं बघू शकता तुम्ही अशा मस्त भाकरी बनवायला सुरुवात केली. तर ही पहिलीच भाकरी होती. त्यानंतरनं अशा करत-करत मी पटापट 4 भाकरी बनवून घेतल्या. त्यानंतर पालकची भाजी बनवायची होती मला. त्यानंतर मसाले भात पण बनवायचा होता. तर इकडे रेडी आहेत माझ्या मस्त सगळ्याच्या सगळ्या चारीच्या चारी टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी. तर खूपच सोप्या आहेत ज्वारीच्या भाकरी बनवणं. एकदा मी तुम्हाला थापण्यापासून शेकायपर्यंत पूर्ण व्हिडिओ नक्की दाखवेन, की कशा तुम्ही पण अशा टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरी बनवू शकतात. त्यानंतर ही पालकची भाजी ह्या घरात तर एवढी फेवरेट आहे ना, आठवड्यातनं एकदा तरी नक्की होते. ताकातला पालक पण म्हणू शकता तुम्ही, ह्याला बेसनातला पालक पण म्हणू शकता. ह्याच्यात शेंगदाणे, चण्याची डाळ, त्यानंतर पालक आणि थोडंसं बेसन असे मस्तपैकी लसूण मिरचीची ही ताकातला पालक आहे. त्यानंतर बनवलेला आहे मसाले भात. मस्त व्हेजिटेबल्स टाकले आहेत, गाजर, कांदा, टोमॅटो, बीन्स, सिमला मिरची. आता मस्त भाज्या मिळत आहेत फ्रेश मार्केटमध्ये. त्या सगळ्या भाज्या टाकून हा असा मस्त मसाले भात केलेला आहे. इकडे असा ओलसर चिकट मसाले भात आवडतो. त्यांचा तांदूळच तसा असतो. कधी-कधी मोकळा पुलाव पण बनवतात त्यांच्या मुलासाठी. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळंच जेवण मी ट्रान्सफर करून घेतलं आहे. भाकरी डब्यामध्ये काढल्यात आणि झाकून ठेवल्यात. त्यानंतर जी आपण खिचडी केलेली ती कुकरमधनं ट्रान्सफर करून डब्यामध्ये काढून ठेवली आहे. आणि जी पालकची भाजी केलेली ती पण मी कढईमधनं टोपात काढून ठेवली आहे. तर कढई, कुकर सगळे भांडे रिकामी केलेत. सगळे भांडे मी स्वच्छ घासून, धुवून, पुसून ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता सगळे भांडे मी जाळीमध्ये ठेवलेत. दूध तापून ठेवलेलं आहे. चला मग आता मी पटापट हे जे भांडीचा ढीग एवढा घासलेला आहे तो पटापट पुसून जागेवर ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. तर बघू शकता तुम्ही फायनली माझं सगळं काम आवरलेलं आहे. किचन गॅस सगळा क्लीन झाला आहे. सगळी भांडी घासून पुसून लावली आहेत. आता मला परत पहिल्याच घरी जायचं आहे, ज्या घरी मी सकाळी सँडविच ब्रेकफास्ट बनवून आलेली आहे. आता बघायचं आहे तिकडे त्यांना लंचसाठी काय बनवायचं आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते तिथे लंचसाठी काय बनवते. जसं बघू शकता सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे. भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे. माझं इकडचं काम संपलेलं आहे. गॅसचं मेन बंद केला आणि मी दरवाजा खेचून
निघाली दुसऱ्या कामावर, जिथे मी सकाळी गेलेली. तर अशा प्रकारे मी सध्या तुम्हाला माझं जे नुकसानाबद्दल बोलते 2 दिवस झाले व्हिडिओत, तर त्या स्ट्रेसमध्ये आहे. पण मी शो करत नाही माझा स्ट्रेस, कारण आपल्याला किती टेन्शन असेल तरी ते आपल्याला गिळून आपले रोजची कामं करावी लागतात. तर इथे आज चायनीज स्पेशल होतं, तर मस्त व्हेजिटेबल चायनीज फ्राईड राईस बनवला होता. गाजर, बीन्स, फक्त ह्याच्यात कांद्याची पात नव्हती. तर त्याच्याशिवाय हा फ्राईड राईस केला होता आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असा सोया सॉस वगैरे टाकून मी हा चायनीज फ्राईड राईस बनवला. त्यानंतर पनीर चिल्ली बनवली. तर पनीर चिल्ली त्यांना अशी पातळ ग्रेव्हीसारखी आवडते. जसं आपण भातावर डाळ किंवा भाजी टाकून खातो ना, तसं ते पनीर चिल्ली भातावर फ्राईड राईसवर टाकून खातात. सरांना असंच खायला आवडतं आणि ज्या पण घरामध्ये मी काम करते ते त्यांच्या टेस्टच्या नुसार त्यांना जसं आवडतं तसं स्वयंपाक करते. तिथे आपलं डोकं चालवायचं नसतं, त्यांना जसं आवडतं तसं बनवायचं. तर तयार आहे आपला पनीर चिल्ली आणि चायनीज फ्राईड राईस. त्यानंतर मस्त विंटर स्पेशल गाजरचा हलवा बनवलेला. तर तुम्ही म्हणाल ह्याचा रंग असा का दिसतोय, तर मी ह्याच्यात खूप सारं दूध टाकलेलं आहे, मावा टाकलेला आहे आणि मस्तपैकी मिल्कमेड टाकलेलं आहे, खूप सारे काजू, बदाम, किशमिश टाकलेले आहेत. तर खूपच टेस्टी झालेला हा गाजरचा हलवा. मुकेश भैया तर बोलले, मला वाटलंच नाही मी गाजरचा हलवा खातोय, मला वाटतं आहे कुठली तरी मी मिठाई खातो, एवढा टेस्टी झालेला. तर असा हा गाजरचा हलवा मी बनवला होता. अर्धा किलो गाजर होते. मुकेश भैयांनी मला किसून दिलेले आणि त्यामुळे मी हे माझं पटापट काम आवरलं आणि मी आता चाललेली आहे घरी. तर माझं सगळं काम इकडचं संपलं आहे. माझे दोन्ही कामं संपले. तर सगळं जेवण मी झाकून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि किचन गॅस पण क्लीन केलेला आहे आणि मी आता इकडचं काम संपवून आता जाते आहे घरी. तर घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू, कारण आपल्या बायकांचं कसं असतं ना, कामावरनं घरी गेलो तरी घरची ड्युटी आपली सुरू असते, म्हणजे आपण परत कामावर जात असतो. पण एक मात्र आहे, कामावरनं घरी जाण्याचा आनंदच वेगळा असतो. जसं आपण लहानपणी शाळा सुटल्यावर घरी जाण्याचा आनंद आपल्याला होत असतो ना, तसाच काही आनंद मला कामावरनं घरी जाण्याचा होतो. भलेही माझी 2च कामं आहेत, 4 तासासाठीच मी घराबाहेर असते. पण प्रत्येकाचं आपल्या घरावर, आपल्या घरच्या माणसांवर खूप प्रेम असतं आणि मला माझ्या घरी जायची एवढी घाई झालेली असते, की माझं काम संपलं की मला असं वाटतं मी कधी घरी जाते. फायनली दरवाजाच्या बाहेर पोचली, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये आली. खाली उतरून वॉचमॅन भाऊंकडनं मी ID कार्ड घेतलं आणि आता मी चाललेली आहे घरी. तर असा काही माझा रोजचा डेली रुटीन असतो. कधी-कधी मी माझे घरचे व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून सांगा. असेच छान-छान कमेंट करा. माझ्या पाठीशी नेहमी उभे राहावा. मला खूप-खूप सपोर्ट करा. तर बघू शकता खाली उतरल्यावर मी चालली आहे माझ्या धन्नोजवळ. आता माझ्या धन्नोला स्टार्ट करणार आणि मी जाणार घरी. तर असा काही होता हा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मला खूप-खूप सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशीच नवीन रेसिपी घेऊन, असेच डेली व्लॉग घेऊन, काय नवीन घडतंय ते सांगायला. तर उद्या भेटूया. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.